मला काहीच आठवत नाही. भोंदू अशोक खरातचा नवा डाव समोर. नाशिकमध्ये महिला अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या अशोक खरातने पोलीस चौकशीपासून बचावासाठी आता स्मरणशक्ती गेली असल्याचा बहाणा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. 18 मार्चपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातची SIT कडून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला चौकशी दरम्यान टाळाटाळ करणारा खरात आता थेट मला काही आठवत नाही असे सांगत असल्याने तपास यंत्रणाही सतर्क झाली आहे. याआधीही त्याने डोकेदुखी, पोटदुखी आणि मळमळीची तक्रार करत रुग्णालयाचा आधार घेतला होता. काही काळ त्याला ऑक्सिजनवरही ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र प्रकृती स्थिर झाल्यानंतरही आता अचानक विस्मरणाचा बहाणा केल्यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषणाचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 9 गुन्हे दाखल आहेत. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सरकारवाडा पोलीस त्याच्या आर्थिक व्यवहारांची देखील सखोल चौकशी करत आहे. हा खरोखर विस्मरणाचा आजार आहे की चौकशीपासून वाचण्याचा प्रयत्न? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.